हाय, हॅलो, नमस्ते. मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज लाईट गेलेली आहे आणि आज आहे वटसावित्री पौर्णिमा. त्यामुळे वडाची पूजा वगैरे करायला जायचंय. त्यामुळे डोकं धुवून घेतले. लाडू झोपलेला आहे आणि तर चला आजचा दिवस कसा जातो ते बघूया. त्यामुळे स्टे कनेक्टेड. इथे आईने अशी छान अशी देवपूजा केलेली आहे आणि ते नारळ बघा हे वापरलेलं हे आईच्या हाताने दुसरं नारळ वापरलेलं आहे. छान असं त्याला हे झालेलं आहे. आणि इकडे पुरण शिजलं यायचं आणि आता पोळ्या खाऊन खूप कंटाळा आला आहे. पाहुणे येतच पोळ्या करण्यातच आहे. त्यामुळे आणि छोट्याशा पातेल्यामध्ये पुरण घातले आणि ते पुरण शिजलेलं आहे तुम्ही बघू शकताय. आणि मी पूजेची तयारी करते. म्हणजे काय काय साहित्य घ्यायचं काय नाही, ताट वगैरे, ब्लाऊज पीस, परत ते पूजेचं साहित्य ते आहे ते सगळं काढते मी. आणि पंचपाळ वगैरे, पंचपाळमध्ये कुंकू हळद आहे की नाही हे सगळं बघून बघून त्याच्यामध्ये म्हणजे ताटामध्ये एकत्र सगळं ठेवणार होते, जेणेकरून साडी घातली की लगेच ताट घेऊन जायचं. तर आता मी छान अशी तयार झाली आहे वडाला जाण्यासाठी. तर आई नैवेद्य करते. तर चला आता आपण वडाला जाऊन येऊया. तिथे ऑलरेडी खूप साऱ्या बाया आल्या होत्या पूजा करण्यासाठी. आणि आज म्हणजे पूजा करण्याचा मुहूर्त 11च्या बाया दिसत होती. मी लाडू त्याच्याने ह्या भीतीने लवकर आले होते गावावरून. तर वटपौर्णिमा म्हणजे फक्त एक व्रत नाही, तर ही एक स्त्रीच्या निष्ठेची, श्रद्धेची आणि प्रेमाच्या शक्तीची प्रेरणादायी कहाणी असते. सावित्रीने आपल्या पतीच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देखील हार मानली नाही, तर मृत्यूलाही नमवत तिने त्याला परत आणलं. वटपौर्णिमा म्हणजे अशी एक परंपरा जी स्त्रीच्या अढळ निश्चयाची आणि देवावरच्या विश्वासाची साक्ष देते. ती फक्त धार्मिक व्रत नसून आपल्या सांस्कृतिक मुळाशी जोडलेली एक श्रद्धा आणि शक्तीची कहाणी आहे. या दिवशी स्त्रिया केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत नाहीत, तर एक सशक्त स्त्री म्हणून स्वतःच्या निष्ठेचा सन्मान करत असतात. आणि मी ते पूजा केली वडाची आणि फेऱ्या मारल्या वडाला 5 फेऱ्या दोरीच्या. आणि
पूजा करून आले आणि बघायचे पोळ्या व्हायला. तर आता झालेला आहे पाऊस सुरू आणि मी जाऊन आले अगोदर. दोघीला तर एकत्र जाणं शक्यच नव्हतं, कारण लाडू होता घरी आणि तो सकाळपासून झोपलाय, त्याचा काही त्रास नाही, म्हणजे मी येईपर्यंत उठला पण नाही तो. तर आता आईला जायचंय, तर पण पाऊस आला, आई आता पुरणपोळ्या करते. तर आता आईचा स्वयंपाक झालाय आणि आता पप्पा येऊन परत दुकानामध्ये गेले, जेवण करून घरी जेवायला आले होते आणि लाडूला आंघोळ वगैरे घातली आहे. आता तो अजून परत एकदा झोपलाय. तर मी दुपारचे 3 वाजले जाता आणि मी आणि आई आता एक जेवण करू आणि मग बाकीचे काम सगळे आवरून घेऊ. नंतर छान असं जेवण केलं. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटू.